अमावस्या म्हटलं की अनेक समजुती ऐकायला मिळतात, पण तिच्या मागचं खरं विज्ञान तुम्हाला माहितीये का? आज या वर्षातली शेवटची अमावस्या आहे, म्हणजेच फाल्गुन अमावस्या. तसं पाहिलं तर अमावस्या दर महिन्याला येते, पण अमावस्या म्हटलं की काही गोष्टी आपल्या कानावर सतत पडत आलेल्या असतात किंवा घरातल्या मोठ्यांकडून आपल्याला शिकवल्या सुद्धा जातात की हे करू नका, ते करू नका, हा उपाय करा, ती सेवा करा, वगैरे वगैरे. हे सगळं करणं नक्कीच आवश्यक मानलं जातं, पण तरीही एक प्रश्न मनात नेहमीच उभा राहतो, खरंच अमावस्या अशुभ असते का? तर चला आज अमावस्येबद्दल थोडी वेगळी माहिती समजून घेऊया. संस्कृतमध्ये अमावस्या हा शब्द अमा आणि वस्या या दोन शब्दांपासून बनलेला आहे. अमा म्हणजे एकत्र आणि वस्या म्हणजे निवास, म्हणजेच सूर्य आणि चंद्र एकत्र येण्याचा क्षण. खगोलशास्त्र सांगतं की या दिवशी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान येतो, म्हणूनच त्या रात्री चंद्र आपल्याला दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की चंद्र अस्तित्वातच नाही, तो तिथेच असतो, फक्त सूर्याच्या प्रखर प्रकाशात त्याचा प्रकाश आपल्याला दिसत नाही. आणि याच क्षणापासून सुरू होतं चंद्राच्या कलाचं नवचक्र, साधारण 29 ते 30 दिवस चालणारं. या चक्राला चांद्रमास असं म्हणतात. भारतीय पंचांगातील तिथी, सण आणि उपवास यांची गणना याच चंद्राच्या गतीवर आधारित असते. खरं तर प्रत्येक तिथी ही सूर्य आणि चंद्र यांच्या आकाशातील कोनात्मक अंतरावर ठरते. पौर्णिमा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा या बदलत्या चंद्रकलांमधूनच कालगणनेची संपूर्ण रचना तयार होते. भारतीय खगोल ग्रंथांमध्ये विशेषतः सूर्य सिद्धांतामध्ये सूर्य आणि चंद्र यांच्या गतीवरच काळाची गणना आधारलेली असल्याचे वर्णन आढळून आलेलं आहे. इतकंच नव्हे तर प्राचीन वैदिक ग्रंथांमध्येही अमावस्येचा उल्लेख आढळतो, जसे की ऋग्वेद आणि तैत्तिरीय ब्राह्मण. आणि म्हणूनच आज आपण जे काही जाणून घेतलं ते केवळ परंपरेतून आलेलं नाहीये, तर खगोलशास्त्र आणि प्राचीन भारतीय खगोल ग्रंथातील संदर्भावर आधारलेलं ज्ञान आहे. म्हणून अमावस्या ही अशुभ घटना नाहीये, ती म्हणजे निसर्गाच्या अचूक लयीत फिरणाऱ्या कालचक्राचा एक सूक्ष्म पण महत्वाचा क्षण आहे. खरं तर अमावस्येचा हा अंधार काही अंत नाही, तो नव्या सुरुवातीचा शांत क्षण असतो. कारण याच अंधारातून नव्या चंद्राचा जन्म होतो आणि पुन्हा एकदा प्रकाशाचा प्रवास सुरू होतो. तर तुम्हाला ही आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन माहितींसोबत आपण पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ.